नमस्कार, डबल अकॅडमीमध्ये सगळ्यांचं आपलं या ठिकाणी स्वागत आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे याची जाहिराती महानगरपालिका, नगर परिषद तसंच आरोग्य विभाग या ठिकाणचं येणार आहे। तसंच या ठिकाणी सध्या केंद्रामध्ये जे एम्स आहे, एम्समध्ये सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टर तसंच केअरटेकर या पदाच्या भरपूर अशा जागा निघालेल्या आहेत। त्या ठिकाणी आपण फॉर्म भरले नसतील तर सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे। मी जाहिरात ऑलरेडी टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला। तर आज आपण पाहणार आहे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी तांत्रिक विषयाचा संपूर्ण घटकानुसार या ठिकाणी काय काय अभ्यासक्रम आहे, काय काय नाही याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपण स्वच्छता निरीक्षक पदाची बॅच सुद्धा या ठिकाणी नवीन चालू केलेली आहे मागच्या 10 तारखेपासून। तर आपण ती सुद्धा जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण तुमचा तांत्रिक पद जे आहेत त्याचा सिलेबस घेणारा आतापर्यंत डबल अकॅडमीचे 500 विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक म्हणून जॉईन झालेले आहेत। सरकारी नोकरीमध्ये येणाऱ्या एम्समध्ये सुद्धा या ठिकाणी जवळपास 20 ते 25 लोक नक्कीच जॉईन होतील अशी अपेक्षा आहे। तर येणाऱ्या नगर परिषदा आणि वेगवेगळ्या महानगरपालिका तसंच या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि MPW या पदासाठी नेहमी जाहिराती येत असतात आणि त्या काही जाहिराती तर या ठिकाणी तोंडावर आलेल्या आहेत, कदाचित पुढच्या महिन्यात किंवा काही जाहिराती कदाचित या 8-10 दिवसामध्ये सुद्धा येऊ शकतात। तर वेगवेगळे महानगरपालिकेचे कात्रनं तुम्ही बघितले असतील, नाशिक असेल, अकोला असेल, मुंबई असेल, पुणे असेल, तर या ठिकाणी संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, तर त्या जाहिराती येऊ घातलेल्या आहेत। कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी 1-2 दिवसामध्ये यश मिळत नसते, त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी सुरू करायची आहे। तर या ठिकाणी आपली जी बॅच आहे ती लाईव्ह स्वरूपाची असून रेकॉर्डेड सुद्धा आहे। बॅचमध्ये आपल्या नोट्ससुद्धा तुम्हाला टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता आणि भरपूर असे 5000 तांत्रिक प्रश्न जे आहेत त्याचा सराव आपण बॅचमध्ये सुद्धा या ठिकाणी घेत असतो। तर ही सर्व विषयासहित बॅच आहे। या ठिकाणी फक्त जे आहे नवीन बॅच 3000 रुपयामध्ये वर्षभराची आपली ऑफर आहे। ही ऑफर ज्यांनी घेतली नसेल त्यांनी पटापट घेऊन टाका, कारण की नंतर 3000 रुपये फीस हे 6 महिन्यासाठी आहे आणि आजच्या दिवस या ठिकाणी व्हॅलिड आहे। ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवायचा, जेणेकरून तुम्हाला त्या ऑफरचा लाभ मिळणार। अन्यथा तुम्हाला त्या ऑफरचा लाभ मिळणार नाही। तर सगळ्यांनी या ठिकाणी ऑफर 3000 मी इथं लिहितो, हा स्क्रीनशॉट टाकून बॅच जॉईन करायची आहे। तर आता आपण बघूया वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असतो। काही 30% जो सिलेबस आहे तो चेंज होतो। नगरपालिकेसाठी वेगळा असतो, महानगरपालिकेसाठी 30% चेंज होतो आणि आरोग्य विभागासाठी 30% चेंज होतो। तर या ठिकाणी मुळात हा नगर परिषदचा सिलेबस तुमच्या समोर आहे। या ठिकाणी या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो 60-40 स्वरूपात असतो। किती? 60-40 स्वरूपात असतो। आणि एमसाठी जी बॅच आहे आपली, एमसाठीचा जो सिलेबस आहे तो सुद्धा हिंदी आणि इंग्रजीतून तुमची परीक्षा होणार आहे। एमसाठी सिलेबस हा एमसाठी जो आहे इतर घटक हे 25% आहे आणि टेक्निकल 75% आहे। तसंच RRB साठी जो हा सिलेबस आहे तुमचा, RRB साठी या ठिकाणी इतर घटक 20% आणि टेक्निकल 80%। टेक्निकल किती आहे? 80% आहे। म्हणजे कोणत्या परीक्षेमध्ये किती वेटेज आहे हे वेगवेगळ्या परीक्षेत उपलब्ध आहे। तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या परीक्षेत 40 प्रश्न असतात, एम्समध्ये 75 प्रश्न आणि RRB रेल्वेमध्ये या ठिकाणी 80 प्रश्न टेक्निकलचे आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ असतो, मात्र या ठिकाणी एम्समध्ये 90 मिनिटाचा वेळ असतो। आणि या ठिकाणी तर अशा प्रकारे 60-40 आहे। त्यात मराठी, इंग्रजी, GK आणि बौद्धिक चाचणी 60 प्रश्न आहेत, 15 मार्क। मराठी 15 प्रश्न, मराठी 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण आणि बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुण आणि विषयासंबंधी 40 प्रश्न 80 गुण या ठिकाणी आहेत। तर नगर परिषदमध्ये विचारलेला हा सिलेबस आहे। महानगरपालिकेमध्ये काय बदल होतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो। नगर परिषदमध्ये तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, स्वच्छता व्यवस्थापन आहे, पर्यावरण आहे, संगणक ज्ञान आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान हा या ठिकाणी तुम्हाला नगर परिषद आणि मनपा यांच्यासाठी हा सिलेबस या ठिकाणी असतो। तर या ठिकाणी जे कॉमन घटक आहेत, कॉमन घटकाचा जर विचार केला तर या ठिकाणी रेल्वेमध्ये तुम्हाला कोणकोणता सिलेबस, हा टॉपिक आहे, हा टॉपिक आहे, हा टॉपिक आहे, हा टॉपिक आहे। फक्त या ठिकाणी नागरी प्रशासनाचं ज्ञान हे रेल्वेमध्ये नाही आहे किंवा एम्समध्ये हा टॉपिक नाही, बाकी सर्व टॉपिक त्या ठिकाणी आहेत। तर आपण एक एक टॉपिकवर सविस्तर चर्चा करूया। आणि आरोग्य विभागासाठी मग काय सिलेबस आहे, DHS साठी काय सिलेबस आहे तो सुद्धा चर्चा या ठिकाणी सांगूया। तर DHS मध्ये नागरी प्रशासनाचं ज्ञान नसून त्या ठिकाणी जिल्हा परिषदविषयी थोडेफार त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। बाकी आरोग्य विभागातले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त त्यांनी फोकस केलेला आहे।
तर आता सार्वजनिक आरोग्यामध्ये कोणकोणतं येतं आहे लक्षात ठेवा. ह्या ज्या नोट्स आहेत महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत. सर्व प्रत्येक टॉपिकनुसार घटकानुसार आपण नोट्स या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि बॅचमध्ये सुद्धा आपण हे शिकवत असतो. बघा, सार्वजनिक आरोग्यामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना, की त्या ठिकाणी मंत्र्यापासून तर पूर्ण पार उपकेंद्रापर्यंत कोण कोण काय काय हे सर्व त्यात विचारलं जातं. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य विभागाच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत. संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान, म्हणजे त्याचं कसे होतात, काय होतात, औषध काय, इलाज काय, रोग काय, हे सगळं त्या ठिकाणी आहे. नंतर आजाराचं प्रसारण आणि नियंत्रण कसं करायचं, साथीच्या रोगांचा प्रसार आणि नियंत्रण कसं करायचं, तर हे या ठिकाणी आहे. म्हणजे साथीचे रोग आपल्याला माहिती आहे, कॉलरा असेल, हिवताप असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, तर त्या ठिकाणी याची संपूर्ण माहिती, आजार, त्याची इलाज, औषध, गोळ्या, हे सगळं आपल्या नोट्समध्ये रेडी आहे आणि आपल्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला उपलब्ध आहे. सेल्फ स्टडी करत असाल तर हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करणं आवश्यक आहे. नंतर आहे जनजागृती, व्यवहार विज्ञान आणि आरोग्याचं शिक्षण, ज्याला आपण हेल्थ प्रमोशन म्हणू शकतो. व्यवहार विज्ञान आणि जनजागृती कशा प्रकारे केली जाते, कोणकोणत्या साधनाच्या द्वारे केली जाते, हे संपूर्ण यात आहे. नंतर माता आणि बालकांचं कल्याण, तर या ठिकाणी माता आणि बालकांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला मातेचं गर्भवती राहिल्यापासून तर तिची प्रेग्नन्सी होईपर्यंतचे सर्व टॉपिकचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्याच्यामध्ये काही टॉपिक गायकॉनॉलॉजीचा आहे, काही पेड्रॅटिक नर्सिंगचा आहे, काही चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर पोषण आणि लसीकरण, तर त्या ठिकाणी तिचं पोषण कसं असतो, आहार कसं, पोषण, कुपोषण, त्याचे प्रकार, सॅम, मॅम, त्याचे बालक, आणि पोषणमध्ये संतुलित आहार कसा असतो, कोणत्या गोष्टी किती इनटेक पाहिजे, किती ग्राम व्हिटॅमिन B1 पाहिजे, B2 पाहिजे, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, फॅट्स, नंतर कर्बोदकं, नंतर क्षार, नंतर जीवनसत्व, या सगळ्या गोष्टीचं हे तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये आहे. नंतर व्यक्तिगत आणि स्वच्छता, व्यक्तिगत स्वच्छता कशी असेल आणि प्रथमोपचार हा टॉपिकसुद्धा आहे. प्रथमोपचार टॉपिक आहे. जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान, तर या ठिकाणी लोकसंख्या, माता मृत्यू, बालमृत्यू, अर्भक मृत्यू, हे सगळ्यांची तुम्हाला आकडेवारी, तर या सगळ्या टॉपिक जे आहेत ऑलरेडी आपण बॅचमध्ये सर्व शिकवत आहे हे आहे. नंतर जन्म मृत्यू कायदा आणि त्याची महत्त्वपूर्ण सांख्यिकी, की भारताचा जन्मदर किती आहे, मृत्यूदर किती आहे, कायदे कोणता आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला टेक्निकलमध्ये आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, तर या ठिकाणी आतापर्यंत जे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जर बघितलं तर 1953 पासून भारतामध्ये आरोग्य कार्यक्रम राबवायला सुरुवात झालेली आहे. तसं बघितलं तर कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 पासून, नंतर मलेरिया नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग असेल, एड्स नियंत्रण असेल, आयोडीन नियंत्रण असेल, तर असे भरपूर जे कार्यक्रम आहेत, जवळपास 18 कार्यक्रम या बॅचमध्ये आपण शिकवणार आहे, ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर आहे आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती, जे सेम या ठिकाणी जनसांख्यिकी विज्ञान आणि या तिघांचं टॉपिक जर म्हणसाल तर या तिघांचा जो अभ्यास आहे हा एकच आहे. नंतर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक अधिनियम जो आहे 1965, यामधल्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या तरतुदी, हा पूर्ण एवढा मोठा अधिनियम आहे, जवळपास 500 पेजेसचा अधिनियम आहे. तर त्यातला जो टॉपिक आहे तो तुम्हाला मोजकाच आहे, तर तेवढा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे केलं जातं आणि सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने, त्याची हाताळणी आणि त्याचं व्यवस्थापन, त्यांचे कोणकोणते साधने आहेत, त्यांचे नॉर्म्स, टोपलं असेल, फावडं असेल, ग्लोव्ज असतील, चष्मा असेल, ज्या काही त्यांच्या असतील, फवारे ते सगळ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायची आहे. नंतर आला पुढचा स्वच्छता व्यवस्थापन नावाचा घटक. ह्याच्यामध्ये स्वच्छता सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम काय आहेत, RRRचे असतील, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, किती टेम्परेचरवर तापवायचं, किती टेम्परेचरवर त्या ठिकाणी त्याला वितळायचं, प्रत्येक कचरा वितळायचं, वेगवेगळे सेक्शन आहेत. कोणता कचरा जमीनखाली 100 फुटाखाली नेतात, काही कचरे असे आहेत की जे समुद्राच्या खाली नेऊन सुद्धा त्या ठिकाणी टाकले जातात. तर असं सगळं त्या ठिकाणी आहे. स्वच्छ भारत अभियान, त्याचं माहिती, शहर स्वच्छता आराखडा, स्वच्छता अभियानचे जे मोठे मोठे पुरस्कार आहेत, मागच्या वर्षीचा कोणाला मिळाला, त्याच्या मागच्या वर्षीचा, त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे गट आहेत, मोठे शहरं, छोटे शहरं, मध्यम शहरं, तर त्या सगळ्याची माहिती. मलजलाचे व्यवस्थापन आणि शौचालयाचे प्रकार, तर या ठिकाणी पेट शौचालय, खंदक शौचालय, असे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला अभ्यास करायची आहे. नंतर यात्रा, शिबिरे यांच्या दरम्यान करायची स्वच्छता व्यवस्था. आता तुम्हाला माहिती आहे महाकुंभमेळा सध्या चालू आहे, तर अशा मोठे मोठे जत्रा असतील तर त्याची संपूर्ण माहिती या स्वच्छता व्यवस्थापनामध्ये आहे. नंतर कचऱ्याचे विविध स्रोत, डम्पिंग गार्ड, त्याची प्रकार, त्याची माहिती, कुठं असावं, काय असावं, किती क्षेत्रात असावं.
नंतर ई कचरा जो आपला इलेक्ट्रॉनिक कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती कचरा, बांधकाम बांधकाम व्यवस्था, C&D व्यवस्थापन. नंतर ओला कचरा जिरवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे तर ती कोणकोणती आहे, तर ह्या सगळ्या माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे माहीत, तरच या ठिकाणी आपलं काय सिलेक्शन होणं शक्य आहे. हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांचा नियुक्तीस प्रतिबंध करणे आणि त्याचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013. नंतर घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग आणि त्याचे प्रकार, तर या ठिकाणी कंपोस्टिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, तर आतापर्यंत 500 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत. तुमचं सुद्धा सिलेक्शन फिक्स होणार आहे. नंतर उन्हाळ आणि भटकी कुत्री जनावरं यांचं व्यवस्थापन, त्यांचा जो नियम आहे तो नियम त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. नंतर पर्यावरण, तर महत्त्वाचे पर्यावरण विषयक कायदे, ध्वनी कायदा, वायू प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, सगळे जे प्रदूषण कायदे आहेत, वन पर्यावरण संरक्षण कायदा, हे सगळे कायदे या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत. नंतर पर्यावरणाचा काय अहवाल आहे सध्या, QI म्हणजे काय, जे रँकिंग असते ते म्हणजे काय, क्वालिटी कंट्रोल काय, वायू प्रदूषण कसं मोजलं जातं, त्याचं एकक काय, सगळ्यात जास्त प्रदूषित शहर कोणतं, हे सगळं अभ्यास करायचं. नंतर महाराष्ट्र किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका, त्यांची स्थापना, नॅशनल NGT आपल्याला माहिती आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, याचं मुख्यालय कुठं आहे, नागपूरला आहे, तर या ठिकाणी त्याचं कायदा व्यवस्थापन. नंतर कम्प्युटरमध्ये सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की भौगोलिक GIS प्रणाली. नंतर जिओ टॅगिंग, तर जिओ टॅगिंग काय आहे, मासिक अहवाल ज्याला MIS रिपोर्टिंग म्हणतात. QR कोड कुठून आला, कसा आला, कशा प्रकारे आहे. नंतर RFID आणि कृत्रिम AI, ड्रोन आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, तर या ठिकाणी अशा प्रकारे टेक्निकल टॉपिक आहेत. नंतर आहेत महाराष्ट्राचं नागरी प्रशासन ज्ञान, तर या ठिकाणी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे की महाराष्ट्राचे प्रशासकीय ज्ञान जे आहे, नगरपालिका, महानगरपालिका, कारण की या ठिकाणी नागरी विचारले, ग्रामीण विचारलं का नाही, त्याची माहिती, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, किती वर्षांनी निवडणूक होते, अशा प्रकारे या ठिकाणी आहे. तर हे सोडून इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला विचारलं जातं, जसं की आरोग्याचे महत्त्वाचे दिनविशेष, वेगवेगळे रोग, त्यांचे शोध, त्यांचे संशोधक, वेगवेगळ्या लसी, नवीन चालू घडामोडीविषयी अपडेट, आरोग्यमंत्री, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी. उदाहरणार्थ इंजेक्शनचे प्रकार, थैल्या, त्यांचे प्रकार, तर असा भरपूर जो सिलेबस या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जातो. तर या ठिकाणी आपण पूर्ण शिकवायचं या ठिकाणी आहे. पूर्ण आरोग्य व्यवस्थेची संरचना नावाचा जो टॉपिक आहे या ठिकाणी, म्हणजे एक टॉपिक आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. कदाचित हे अक्षर दिसत नसेल तुम्हाला, इथं लिहिलेलं आहे राज्यस्तर, नंतर इथं आहे विभाग स्तर. तर अशा प्रकारे ह्या बॅचेस जॉईन सुरू झालेल्या आहेत. फटाफट बॅचेस जॉईन करून घ्या, कारण की वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. त्यासाठी नंबर आहे 80 10 45 77 6. डबल अकॅडमी पुणे ॲप आहे, 3000 रुपये फीस आहे. फटाफट बॅच जॉईन करून टाकायची आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.